श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, येत्या गुरुवारी म्हणजे 24 तारखेला आषाढ अमावस्या, ज्याला दर्श अमावस्या, गतरी अमावस्या असं म्हटलं जाते, आणि गुरुपुष्यमृत योग जो खूप महत्त्वाचा मानला जातो तो सुद्धा गुरुवारीच आहे. आता ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? अगदीच आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे, आणि त्याचबरोबर आपण ह्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की हे सेवा आपल्याला कशी करायची आहे. आता लास्ट इयरलासुद्धा भरपूर भक्तांनी ही सेवा केली असेल, अर्थातच मी सुद्धा केली होती आणि मला अतिशय छान अनुभवसुद्धा आला होता. आणि मी तुम्हालासुद्धा आवर्जून सांगेन की तुम्ही ही सेवा करा. अर्थातच तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या आर्थिक आणि पैशाच्या ज्या काही अडचणी असतील त्या कमी होतील, हे मी नक्कीच सांगू शकते. कारण माता लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी ही अगदी प्रभावी सेवा आहे. आता ही सेवा तुम्ही गुरुवारीच का करायची आहे? कारण गुरुपुष्यमृत योगाची ही सेवा असून गुरुवारीच ही सेवा करायची असते. आता ज्यांना मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल किंवा इतर कुठल्याही अडचणी असतील, तर त्यांनी घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून किंवा तुम्ही तुमच्या मुलीकडून सुद्धा ही सेवा करून घेऊ शकता. आता सेवा कोणती? तर सर्वात आधी बघा, ही सेवा करताना तुम्ही मांसाहार आणि परांना टाळावा. बाकी काही दुसरे नियम या सेवेसाठी विशिष्ट असे नियम काहीच नाही आहेत. पण ही सेवा करताना एकाच ठिकाणी आणि शक्यतोवर एकच वेळ ठरवून ही सेवा करायची आहे. समजा सकाळी नाहीच जमलं तर दुपारी किंवा संध्याकाळी चालेल, पण ह्या सेवेसाठी एकच वेळ ठरवून ही तुम्हाला करायची आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र दुपारी 4:44 सुरू होणार आहे. अगदी दुसऱ्या दिवशी 4:45 असणार आहे. तर ही सेवा तुम्ही गुरुवारी दुपारी 4:44 सुरुवात करायची आहे. आता बघा, पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्रावरच तुम्हाला ही सेवा करायची असते. म्हणजे दुपारी 4:44 सुरू होणार आहे, ह्या वेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे. हे झालं आता गुरुवारची सेवा. मग शुक्रवारी तुम्हाला सकाळची सेवा करायची आहे. ही सेवा 24 दिवसांची असणार आहे, म्हणजेच 12 फुलवतीची सेवा असणार आहे. बघा, आता ही सेवा करायची तर तुम्ही एखादं दिवा घ्यायचा आहे, पंती घ्यायची आहे, निरंजन म्हणा, स्टीलचं असो, चांदीचं असो, असं कुठलंही चालेल. तर काय करायचं आहे, पहिल्या दिवशी गुरुपुष्यमृत योगावर एक वात घ्यायची आहे. अगदीच आपल्याला फुलवात असतात ना, त्या भरपूर भिजवून गाईच्या तुपामध्ये ठेवायच्या आहे. बघा, गुरुवारी पहिल्या दिवशी एक वात पेटून झाली की दुसऱ्या दिवशी 2 नवीन वाती घ्यायच्या आहे. आता तिसऱ्या दिवशी 3 आणि चौथ्या दिवशी 4 आणि 5व्या दिवशी 5 अशा आपल्याला घ्यायच्या आहे. आणि ती काय, पहिल्या दिवशी एक वात घेऊन पेटवून झाली की त्याची जी काजळी असते ना, वात शांत झाल्यानंतरची, ती काढून घ्यायची. ती आपल्याला लगेच विसर्जित करायची नाही आहे, कारण सगळी सेवा झाल्यानंतर एकत्रित त्या सगळ्या काजळी आपल्याला विसर्जित करायच्या आहे. मग पहिल्या दिवशी सेवा झाली, आता दुसरा दिवस शुक्रवार आहे, तेव्हा मी काय करणार, त्याही वाटी पेटवल्यानंतर सेवा करणार आणि त्याचीसुद्धा काजळी मी बाजूला काढणार. मग शुक्रवारला मी 3 वाती पेटवणार, चौथ्या दिवशी 4 वाती, 5व्या दिवशी 5 वाती, 6व्या दिवशी 6 वाती, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9 वाती, 10व्या दिवशी 10 वाती, 11व्या दिवशी 11 वाती आणि 12व्या दिवशी 12 वाती. मग आता काय झाली आपली 12 दिवसाची सेवा. नंतर येणार 13वा दिवस. 13व्या दिवशी काय करायचं आहे, 13व्या दिवशी पण आपल्याला 12च वाती घ्यायची आहेत आणि 14व्या दिवशी आपल्याला 11 वाती, 15व्या दिवशी 10 वाती. म्हणजे कसं, चढता क्रम आणि उतरता क्रम. आधी कसा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, ही झाली 12 दिवसाची सेवा. मग 13व्या दिवशीपासून आपल्याला काय करायचं आहे, 12 वाती घ्यायची आहे. मग परत 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 असं ह्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, वात शांत झाली की लगेच त्याची काजळी काढून एकत्र जमा करून ती विसर्जित करायची नाही आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, त्या सगळ्या काजळी आहे ना, त्या आपल्याला एकत्रित जमा करायच्या आहे आणि आपली जेव्हा 24 दिवसाची सेवा पूर्ण होईल ना, त्यानंतरच ती आपल्याला विसर्जित करायची आहे. आता
ह्या सगळ्या वाती तुम्ही अगदी तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहे. गाईचं शुद्ध तूप असतं ना, घरातलं तेल किंवा दुसरं तूप चालणार नाही आणि गाईचं तूप आपण तेवढं घेऊ शकतो. तर आपल्याला गाईचं तूप वापरायचं आहे. बघा, जेव्हा पहिल्या दिवशी एक वात प्रज्वलित करून झाली ना, त्या वातीला काय करायचं आहे, हळदी कुंकू म्हणजे जी काही पंती असेल, दिवा असेल किंवा कुठलं निरंजन असेल, त्यात आपण प्रज्वलित केल्यानंतर ती वात हळदी कुंकू आणि अक्षदा फूल अर्पण करून आपल्याला प्रार्थना करायची आहे. नंतरच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. तर आता सेवा म्हणजे काय, तर काय करायचं आहे, हे सगळं म्हणजे आपण ती जी वात असते ती पंथीमध्ये म्हणा दिव्यामध्ये प्रज्वलित करून झाली, तर त्यानंतर त्या वातीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल वगैरे अर्पण करून आपल्याला आपल्या देवाकडे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजेच काय, तर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तम याचं पठण करायचं आहे. नंतर काय करायचं, आपल्याला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 वेळा कुबेर मंत्र. नंतर झाल्यानंतर एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. तुम्हाला लक्षात आलं का? बघा, काय करायचं आपल्याला, सेवा काय करायची आहे, ती वातीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला ना एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, एक वेळा श्री सुक्तम याचं पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला करायची आहे. या पद्धतीने तुम्हाला 24 दिवसांच्या फुलवातीची सेवा करायची आहे, ती पण अगदी मनापासून. आता ही सेवा केल्यामुळे बघा, माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. आता मी असं नाही म्हणणार की तुम्हाला ही सेवा केल्यामुळे लगेच तुम्हाला करोडो रुपये, लाखो रुपयांचा लाभ होईल, पण नक्कीच तुमच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही. घरातील म्हणजे तुमच्या आर्थिक ज्या काही अडचणी असतील, पैशांची अडचण म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये धनधान्य वगैरे अशा कुठल्याही प्रकारच्या ज्या आर्थिक अडचणी असतील, त्या नक्कीच ह्या सेवेमुळे तुम्हाला कमी होतील. तर 24 दिवसांची फुलवातीची ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा. ह्या सेवेमुळे तुम्हाला अत्यंत लाभ होईल. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि सेवेसंबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.